खरीप हंगामात अतिशय बहारदार आलेले तुरीचे पीक 2-3 दिवसापासून वातावरणात झालेल्या बदलावामुळे धोक्यात आल्यासारखे दिसत आहे. वातावरणात थंडीचा कडाका वाढला असून वातावरण सुद्धा काहीसे ढगाळ झालेल्या वातावरणामुळे तुरीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव दिसायला लागला आहे. नमस्कार. आपण पाहतो आहोत शेतकऱ्याच्या बांधावरून शेतकऱ्यांच्या पिकाची झालेली दैना. तर आपण आज अतिशय बहारात आलेले तुरीची पीक पाहण्याकरिता शिनोरा शेतशिवारात आलो आहे. गेल्या 2 दिवसापासून वातावरणात जो फरक पडला, ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव दिसायला लागला आहे. तर त्यासाठी आपण शिनोरा परिसरातील तुरीच्या पिकाबाबतीत माहिती जाणून घेऊया. या सर्व बाबींचा कपाशी उत्पादनावर देखील मोठ्या प्रमाणात प्रभाव होताना दिसून येतोय. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशीचे पीक सुकायला लागले असल्याचे दिसत आहे. दादा, सध्या जे तूर पिकावर फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव अळ्यांचा दिसत आहे. याकरिता शेतकऱ्यांनी काय उपाययोजना करायला पाहिजे? नमस्कार शेतकरी बंधूंनो. आता जे ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे, या ढगाळ वातावरणामध्ये सध्या आपण जर बघितलं तर तूर पीक हे फार मोठ्या प्रमाणात फुलोऱ्या अवस्थेत आहे. आणि ढगाळ जर वातावरण जर असेल तर हा फुलावर गळून जाण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळेस आपल्याला काही प्रतिबंधक उपाययोजना करण्याची आवश्यकता असते. त्यापैकी म्हणजे 2% जर आपण DAP ची जर फवारणी यावेळेस केली तर शेंगा धरणे आणि परिपक्व होणे याकरिता फार मदत होईल. तसेच भविष्यात शेंगा धरल्यानंतर या पिकावर मुख्य किडी म्हणजे शेंगा पोखरणारी अळी, शेंगमाशी तसेच पिसारी पतंग याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्याकरिता आपल्याला काही रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करणे जरुरी आहे. त्याकरिता क्विनॉल-फॉस 25% SE 28 मिली 10 लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी किंवा इमॅमेक्टिन बेंझोएट 5 SG 4.5 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी. जर अळीचा प्रादुर्भाव जर फार कमी प्रमाणात असेल तर 5% निमोळी अर्काची फवारणी केली तरी उपाययोजना चांगल्या प्रकारे होऊ शकते. तसेच बाजारामध्ये चांगल्या प्रतीचे नीम ऑइल उपलब्ध आहेत. 10,000 PPM पर्यंत 1500 PPM पर्यंत नीम ऑइल उपलब्ध आहे. त्याचाही वापर शेतकरी करू शकतात. शेतकऱ्यांना जे यंत्र सहाय्य दिले जाते सबसिडीवर वगैरे, त्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे यंत्र असतात? कशा प्रकारची सबसिडी घ्यायची शेतकऱ्यांनी? त्यामध्ये महाडीबीटी पोर्टलवर ज्या आमच्या कृषी विभागाच्या ज्या योजनातून आपल्याला ट्रॅक्टर आहे, रोटावेटर आहे, एअर असिस्टेड स्प्रेअर मशीन आहे, जे आपली स्प्रे करणारे जे इलेक्ट्रिक मोटर आहे, PVC पाईप आहे, यावर सुद्धा अनुदान उपलब्ध आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित जे आपल्या तालुक्यातील CSC केंद्रावर जाऊन आपला ऑनलाईन अर्ज करावा. 7/12, 8 आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स हे अर्ज केल्यानंतर त्यांचा सोडतमध्ये नंबर लागतो. सोडतमध्ये नंबर लागल्यानंतर त्यांनी पुन्हा त्यांचं कागदपत्र अपलोड केल्यानंतर त्यांना पूर्वसंमती मिळाल्यानंतर खरेदी करून त्याची मोक्का तपासणी करून त्यांचं अनुदान त्यामध्ये जमा केलं जाते. मग म्हणजे कृषी विभागामार्फत त्यासाठी अशा काही अटी वगैरे असतील, म्हणजे शेती किती असावी वगैरे? त्यामध्ये जर लाभार्थी कमीत कमी 40,000 आणि 2 हेक्टरच्या वर गेल्यावर त्याचं अनुदान, जसं ट्रॅक्टरवर अल्प अत्यल्प SC/ST महिलासाठी 1.25 लाख रुपये आहे, 1,25,000. आणि मोठे जे शेतकरी 5 एकराच्या वर असेल त्यांना त्याच्यासाठी 1 लाखापर्यंत अनुदान आहे. त्यामध्ये ट्रॅक्टरवरले पूर्ण अवजार आहे, रोटावेटर आहे, कल्टिवेटर आहे, तुमचं आपलं थ्रेशर मशीन सुद्धा त्याच्यावर अनुदानावर आहे. ते महाडीबीटी याच्या अंतर्गत. अतिशय मेहनतीने उभे केलेले पीक वातावरणाच्या लहरीपणामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर लागली असल्याने परिसरातील शेतकरी मात्र चिंताग्रस्त झालेले आहे. तुरीच्या पिकापाठोपाठ यावर्षी असलेल्या कपाशी उत्पादनात देखील शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील पराठ्या सुकायला लागल्या असून कपाशी उत्पादनात सुद्धा यावर्षी शेतकरी मात खाणार आहे. आपण पाहतो आहे जनमत लाईव्ह न्यूज करिता कॅमेरामन मंगेश अळाऊ,
यांच्यासह सोमेश्वर शहाणे मोर्शीवरून.